48 जागा ते लोक जिंकून येणार म्हणजे पक्ष किंवा महाविकास आघाडी. तर तुम्ही काय सांगणार आहे याविषयी? महाविकास आघाडी जी आहे ती आता खरं तर काही राहिलेलीच नाही आहे. कारण प्रत्येक जणांनी अनेक ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले, एकमेकांना न विचारता, विश्वासात न घेता, आणि त्यांच्यामध्येच एक चढाओढ आणि स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे हे स्वतःच एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत, पहिली गोष्ट. दुसरं, जे नवीन गीत उभाठा गटाने जारी केलं आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांची मशाल, खरं तर बाळासाहेबांचं चिन्ह हे धनुष्यबाण होतं आणि ते धनुष्यबाण आमच्याकडे आहे. माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्य नेते असून आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळे या गीताला काही अर्थ नाही आहे. याच्यामधून कोणतीही प्रेरणा त्याच्यामध्ये मिळत नाही. खरं म्हणजे त्यांच्या गीतामध्ये त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे अशा लोकांचा समावेश करायला पाहिजे होता. त्यांचं असं पण म्हणणं आहे की हे जे मशाल आहे ते शहर ते ग्रामीण भागापर्यंत सगळीकडे पोचलेलं आहे आणि ह्याचा परिणाम अंधेरीचे बायकोचे जे निवडणूक होतात त्याच्यामध्ये सगळीकडे सगळ्या लोकांनी बघितलेच आहे. बघा, अंधेरीची निवडणूक आपल्याला माहिती आहे की कशा परिस्थितीत झाली आणि त्यामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नव्हता आणि आपल्याला माहिती आहे की ती निवडणूक काय झाली होती. केवळ त्यावेळेला तुम्ही एक सीट जिंकलात म्हणून आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही 48 लोकसभा जिंकून येतील, हे एक दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे.